एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललोय महाबळेश्वरला. ते ब्लॉग कंटिन्यू करा कारण की खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. काल रात्री अचानक प्लॅन झाला की सकाळी लवकर उठून आपल्याला महाबळेश्वर जायचं आहे, म्हणून आम्ही 5 वाजता सगळेजण उठलो आणि 6 वाजता आम्ही घर सोडलं, कारण की 2 वाजता आमच्या विलावरती चेक इन होतं. आणि तो विला कोणता हे मी पुढे जाऊन सांगतेच. तर आम्ही मस्तपैकी डिक्कीमध्ये सगळं सामान टाकलं. याची बडबड आम्ही 1 तास झालाय प्रवास करतोय आणि 1 मिनिट हा पोरगा गप बसलेला नाहीये. आणि प्रिया म्हणते चिकट पेटले काय, सॉरी चिकट पेट कर त्याचं तोंड बंद कर एकदाच. तिचे कान दुखायला लागलेत पण दादाची आमच्या बडबड बंद नाही होत आहे. आता आम्ही संकेतला घ्यायला आलोय चिखलीला, आणि कारण की आम्ही 6 जण आहेत ना, तर ह्या गाडीत बसणार नाही, मग त्याचीच गाडी घेऊन जाणार आहे. आणि इकडूनच सोपी आहे, सोपा वेळ आहे जायला. बघितलं तुम्ही यांना काय करायचंय बरं. कोणी बंगला बांध, तुम्ही बनता का आर्किटेक्चर बनता? आम्ही असतो तर असं करूनच नसतो. 3 बिल्डिंग झाल्या तेवढ्या आता हीच बडबड मला महाबळेश्वरला जाईपर्यंत ऐकायची. ॲक्च्युली गाईज, खूप जणांनी मला लास्ट व्हिडिओजमध्ये कमेंट केली होती की क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्सबद्दल आम्हाला जरा सांगा. तर आज फायनली मी ते तुमच्याबरोबर शेअर करते, कारण की माझ्या फेसमध्ये तुम्ही पाहू शकता विजिबल रिझल्ट्स दिसत आहेत. बरेचसे म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम्स दूर झालेले आहेत. आणि खरंच त्यामुळे मी म्हणजे क्युअर स्किनच्या प्रोडक्टसोबत जे माझं स्किन केअर मी करते ते मी कंटिन्यू ठेवणार आहे, कारण की माझी स्किन एवढी छान झाली आहे. प्रत्येक स्किन केअरला आपल्याला वेळ द्यावा लागतो का, कारण की तूप खाल्लं की रूप येत नाही, असंच आहे. लगेच म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण प्रोडक्ट यूज केले की दुसऱ्या दिवशीच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे, असं शक्य नाही आहे. स्किन केअर आपण जेवढं जास्त कंटिन्युअसली करतो, कन्सिस्टन्सी ठेवून करतो, तेवढा जास्त रिझल्ट येतो. तर या क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्सचं पण सेम तसंच आहे. 3 to 4 मंथ झाले मी हे यूज करते आणि मला म्हणजे तुम्हीच बघू शकता माझ्या स्किनमध्ये खूप छानसा असा रिझल्ट आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा जर हे यूज करणार असेल तर प्लीज याला वेळ द्या. बट आय कॅन डेफिनेटली से की माझ्या स्किनमध्ये नरिशमेंट, मॉइश्चराईज झाली माझी स्किन. इवन माझ्या स्किनमध्ये ग्लो आलेला आहे, आणि जे की तुम्ही पाहूच शकता. आणि बरेचसे असे पार्ट होते की ते आपल्याला थोडंसं इम्प्रूव्ह करायला हवं होतं. म्हणजे माझ्या स्किनमध्ये असे खूप पिंपल्स होते, ॲक्ने मार्क्स होते. सो प्रत्येक गोष्टीत म्हणजे या क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्सने मला हेल्प केली आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली आहे. सो आय विल डेफिनेटली मी हे यूज करू शकते परत आणि परत. तर लास्ट व्हिडिओजमध्ये मी खूप सारे क्युअर स्किन अबाउट क्वेश्चन्स रीड केले होते कमेंट सेक्शनमध्ये. तर आज मी त्याच क्वेश्चनचे आन्सर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन होता की या किटची कॉस्ट किती आहे. तर या किटची कॉस्ट आहे 2100, आणि जी की खूप अफोर्डेबल आहे, कारण की यामध्ये येतात तुम्हाला 5 प्रोडक्ट्स. सो हे प्रोडक्ट्स तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत सहज पुरतात. सो ही किंमत खरंच अफोर्डेबल आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये विजिबल रिझल्ट्स पाहायचे असतील तर डेफिनेटली तुम्हाला 3 ते 4 वीक्स द्यावे लागणार आहेत. 4 वीक्समध्ये तुम्हाला खूप छान असा तुमच्या स्किनमध्ये रिझल्ट दिसेल. आणि जर तुम्हाला त्यामध्ये ॲडिशनल डिस्काउंट हवं असेल तर माझा कुपन कोड वैशू100 हा यूज करायला विसरू नका, कारण की त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे ॲडिशनल डिस्काउंट 100 रुपीजचा. सो नक्की माझा हा कुपन कोड यूज करा. हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे, आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. सो तुम्ही ते नक्की यूज करू शकता. क्वेश्चन असा होता की हा ॲप यूज कसा करायचा आहे. तर गाईज, तुम्हाला हा ॲप प्ले स्टोर, ॲप स्टोर यामध्ये सहज मिळून जाईल. क्युअर स्किन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्यात तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स विचारतील, जसं की तुमचं नेम, एज, जेंडर ते फिल करायचं आहे आणि तिथे रजिस्टर करायचं. आणि इथे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग तर दिसतच असेल, त्या अकॉर्डिंग तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला सगळी प्रोसेस कळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारतील, तुम्हाला ॲक्नेचा त्रास आहे किंवा काही अजून प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या स्किन रिलेटेड, त्याचे जेन्युअन आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर त्यांची फेवरेट गोष्ट जी की माझी फेवरेट गोष्ट फेस डिटेक्शन, ते फ्रंट आणि साईड फेसचा तुमचा सगळं व्यवस्थित फोटोज घेतील. आणि त्यानंतर ते डॉक्टर्स असतात, ते डॉक्टर्स ॲनालाइज करतात की नक्की अजून काय काय इश्यूज आहेत. तर तो कॅमेराच पूर्ण तुमचा फेस डिटेक्ट करून सांगतो की तुमच्या फेसमध्ये काय काय इश्यूज आहेत. आणि त्यानंतर ते आपल्याला एक डॉक्टर अपॉइंट करतात. डॉक्टर अपॉइंट केल्यानंतर
ते डॉक्टर्स आपल्याला आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग, म्हणजे आपल्या स्किनमध्ये काय काय इश्यूज आहेत त्या अकॉर्डिंग आपल्याला ते किट सजेस्ट करतात. आणि हो, जर तुम्ही पण काही ऑर्डर करत असाल म्हणजे क्युअर स्किनसोबत, तर असं नाही आहे की मला जे प्रोडक्ट्स आले तेच तुम्हाला येतील. तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला दुसरेही प्रोडक्ट्स ते रेकमेंड करू शकतात. सो असं नाही आहे की मला जे येणार तेच तुम्हाला येणार आहे. प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो, स्किनचा टेक्स्चर वेगळा असतो, स्किनचे इश्यूज वेगळे असतात. ते तुम्हाला डाएट प्लॅनसुद्धा सांगतात की तुम्ही कोणतं फूड खाल्लं पाहिजे, कोणतं फूड अवॉइड केलं पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर स्किन केअरमध्ये डाएट हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर तुम्ही डाएट प्रॉपर केलं, हेल्दी फूड खाल्लं, तर तुमची स्किन अजून जास्त ग्लो करते. अँड हो, प्रोडक्ट कसा यूज करायचा आहे, कोणत्या टायमिंगला यूज करायचा आहे हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. हाऊ टू यूजच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही सगळे प्रोडक्टच्या समोर पाहाल तरी माहिती मिळून जाईल की कोणता प्रोडक्ट कोणत्या टायमिंगला, नाईट स्किन केअर आणि मॉर्निंग स्किन केअर हे सगळं तुम्हाला दिसून जाईल. किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं ते सुद्धा कळेल. आणि त्याच्याच खाली थोडंसं स्क्रोल केलं तर तुम्हाला डाएट प्लॅनसुद्धा दिलेला आहे. तो डाएट प्लॅनसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, कारण की बेस्ट आहे. मी स्वतः फॉलो केलेला आहे आणि माझ्या स्किनमध्ये एवढे मस्त विजिबल रिझल्ट्स मला दिसलेला आहे. कन्सल्टेशनसुद्धा फ्री आहे. पर मंथ त्यांचे डॉक्टर तुमच्यासोबत कन्सल्ट करतात, ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट गाईज. तर गाईज, कशाची वाट बघताय? मी क्युअर स्किन ॲपची लिंक दिलेली आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि माझ्या कमेंट सेक्शनमध्ये. लवकर जा, क्युअर स्किन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखं किट ऑर्डर करून माझ्यासारखी ग्लोई स्किन मिळवा. माझा कुपन कोड वैशू100 हा यूज करायला विसरू नका, कारण की तुम्हाला मिळेल 100 रुपीज ऑफ. आता आम्ही सगळं सामान ह्या गाडीतून ह्या गाडीमध्ये शिफ्ट केलंय आणि आता ह्या मागच्या सीटवरती आमचा दादा बसणार आहे. हा आणि प्लीज गाईज, मी पुढे बसू का? शेट, मी पुढे बसू का? नाही नाही, मी बसलो. शेट प्लीज बसू द्या ना. मग काहीतरी खाऊया आपण पहिलं. गाडी कोणती पार्किंग आहे आपली? ही प्रिया, ही आहे प्रिया, नीट बघा. ही प्रिया, हा दादा, हा संकेत, हा आमचा दाद्या. याचं नाव आकाश आहे. गोलूला आम्ही घरी ठेवून आलोय मम्मीकडे. हे आमचे शेठ. शेठ कधीच हाय करत नाहीत आमच्या ब्लॉग मध्ये. दादा हाय तरी कर. प्लीज कमेंट डाऊन. फायनली आम्ही निघालो. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, श्री स्वामी समर्थ. चलो गाइस, हम अब निकले महाबळेश्वर. थोडंसं पुढे गेल्यावरती मी म्हटलं पहिलं काहीतरी नाश्ता करूया, कारण की मला मागे बसायचं म्हटलं की पोटात काहीतरी पाहिजे, नाही तर मला खूप मळमळ होते. मला फ्रंट सीटची एवढी सवय झाली आहे की माझा हा प्रॉब्लेमच झाला आहे. तिथे गेल्यावरती आम्ही अन्ना इडलीच्या इथे मस्त असा इडली वडा खाल्ला आणि त्यानंतर मस्त असा चीज डोसा पण घेतला होता. तर चीज मसाला डोसा इथला खूप फेमस आहे आणि खूप भारी टेस्ट आहे त्याची. आम्ही दोघे तर फॅन झालो, मी आणि शेटनेस तो खाल्ला. त्यानंतर आम्ही चहा मस्त ऑर्डर केला होता आणि तो चहा एवढा छान त्यांनी सर्व केला होता की तो बघूनच मी त्याच्या प्रेमात पडले. मी त्याचे एवढे फोटोज घेतले की बस. तसाच तो जसा सर्व केला होता तसाच तो टेस्टला सुद्धा होता. दादा कसा आलाय मी आशिक होते, म्हणलं जरा उजेडात यावा तर मस्त दादा असं हायलाइट झालं. आणि तो बघा किती गोड स्माइल देत. शिट, पागल माणूस. टेबल लँड पॉइंट म्हणलं. आता कोणतं टाकलं? आता सरळ विल्सन टाक. याने चुकवलं. किती किलोमीटर आलो असेल आपण? बरंच झाले 15-20 किलोमीटर. विल्सन पॉइंट ना संकेत विल्सन पॉइंट आले. आपल्याला 2 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे बरं का लोकेशनला. विल्सन पॉइंट इकडेच आपण घोडे शोधतच बसायचो आपण. त्यामुळे मी तुम्हाला बोललो होतो. बरोबर सांगितलं का पण आपल्याला? त्यामुळे मी तुम्हाला बोललो होतो कोणाला तरी विचारला. आपण त्या माणसाला विचारलं नाही का मग? आपण तू टेबल लँड पॉइंट मारला. मी टेबल लँड बरं तू टेबल पॉइंट टाकून बघ बरं काय आता त्याच्यात मी ते टाकून पाहिलं तू म्हणल्याच्या नंतर.
इथे विचारा ना. अरे थोडा ते टॅक्सीवाल्याला विचार, टॅक्सीवाल्याला माहिती असेल संकेत. टेबल लँड आता असू शकते इथे काय असणार? वर 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 असलं असं. हा इकडे काय अरे एकदा त्याला विचारणार, विचारतो. इधर घोड़े का किधर है? घोड़ा 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 किधर? आगे वाले पार्किंग से. चुकत आम्ही फायनली जिथे घोडे असतात त्या लोकेशनला पोहोचलो आणि ते असतात वेण्णा लेकच्या बाजूलाच. जर तुम्हाला यायचं असेल तर वेण्णा लेकचं लोकेशन टाका, तिथे तुम्हाला हे सगळे मिळून जातील. दोन्ही पाय आपले इथं दाबून टाकायचं. पळवायचं असेल तर मारायचं. आताच काम फुटलाय. त्यांना सावकाश घे. पाडीत नाही तू पाडीत नाही त्यांना हात सोडले पण गोळे. ज्याला सवय नाही सोनी ऐकलं घाबरत नाही. पाय मारू नको तू, स्पीडला नको, पाय नको मारू, स्लो करतो, फास्ट फॉरवर्ड करतो. दादा दिसतोय ना, इकडे बघत राहायचं आपल्याला फोटो मध्ये. सोनी फास्ट फॉरवर्ड करता येईल तुझा, स्लो जाऊ दे. पुढे थोडा बरोबर आहे ना, मॅडमला बरोबर या पाहिजे. तिला काय टेन्शन नाही. जाऊ सोनी. बाय बाय बाय. ते मधली वाटलं तरी ना सोनी, हे बघ ती पुढची दोरी सोडून दे, मध्ये पकडून राहा. वाटलं तरी. पडायचं नाही, पण हिला झालं काय? मी दुसरं काय सुरू. अरे हलकं आहे काय येऊन आले ओढीत. अरे जमलं हिला. तिचं भारी आल्या त्या सभी सोडा गोड्याची शपटावाली. जमला व्हिडिओ. पाच पार जमला गेला व्हिडिओ. सगळं बरं व्हिडिओ. खुश झाली ती, खुश झाली आता. खुश झाली आता. असं प्रिया बाईक वर उतरता असं उतरायचं. हाताने मारूच वाटत होते. त्याला म्हणलं काही नाही होत, फक्त कॉन्फिडन्स ने जा, काहीच होणार नाही. एकदम रायडर सारखी जा तू. याच्या आधी सगळे चालवलेत घोडे. सावकाश जाऊ द्या. काय नाही होत. नाही पडणार, नाही पडणार प्रिया तू. आता मी जाऊन आले तर. सोडायचं नाही, फक्त लक्षात ठेव. सोडू नका तिथपर्यंत चालू. येऊ द्या, झूम कर. नंतर बोलू. ए दादा नको, उगा तिला त्रास होण्यापेक्षा बरं आहे. तिला आताच टेन्शन आले. अरे नाही रे, तिला पाण्याची भीती वाटते. तुला मी सांगतो. उतरव रे. शेट घ्यावं तिला खाली. फोटो काढू ना, फोटो काढू ना मग. नाही फोटो पण नाही. ए नाही थांब, फोटो काढी दे रे दादा. असं काय काढू. मी सांगतो. डोळे बंद कर. फायनली आमची प्रिया गेलेली आहे. आता काय होणार आहे देव जाणे. याने पाठवलंय खरं. गोगल पडला तिला. गोगलचं किती गोगल बघितलं, गोगल पडलाय. दोरी सोड. पाय मारा पाय. खतरनाक एक्सपिरियन्स Boating होता. बिटिंग नको संकेत, मी कशी केली हॉर्स रायडिंग? एक नंबर. तुझी केस, तुझा गॉगल एकदम बँडेड क्वीन. व्हिडिओ माझ्या युट्यूबला, युट्यूबला पण मी अपलोड करेल आणि इन्स्टाला पण करणार आहे. सो गाईज नक्की पहा. पण जाम कॉन्फिडन्स वाटतो माहिती आहे का या गोष्टींनी.
आणि असं काहीतरी वाटलं, काहीतरी केलं आयुष्यात येऊन असं वाटतंय. आणि ही गोष्ट करायला पाहिजे सगळ्यांनीच एकदा तरी. भीती माणसाची गेली पाहिजे आणि याने ती जाते म्हणजे जातेच. एक्झॅक्टली. आणि मुलगी असून जर तुम्ही करताय तर खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे. कॉन्फिडन्स टॉप लेवलचा विषय. मी एकदा सुद्धा म्हणले नाही का मला करायचं नाही, मी जाऊन डायरेक्ट बसले. जे होईल ते होईल म्हटलं. मी त्या घोड्यावाला दादांना म्हटलं मी जिवंत येईल ना रिटर्न, ते म्हणजे टेन्शन नका घेऊ. मी विचारच असं करून गेले होते, जे होईल ते होईल, आता फक्त जायचंय म्हणजे जायचं. कारण की मी लास्ट टाइम महाबळेश्वर आले होते तेव्हा मला शेटने इथे येऊन नव्हतं दिलं. तर यावेळेस मी ठरवून आलेले की मी जेव्हा महाबळेश्वरला जाईल तेव्हा मी इथे नक्की येणार आणि हॉर्स रायडिंग नक्की करणार. आणि मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम केली आहे माहिती आहे. घाबरले होते बट केली. आणि हे बघा आमची प्रिया सुद्धा आली आहे करून. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? पहिले ते इथं वर्ल्डच गेली. पण फाटत्या, खरंच फाटते. असे मी दाखवते की मला भीती नाही वाटली पण मला खूप भीती वाटली. बट ठीक आहे, करायला पाहिजे म्हणून. पायांचे काय हाल झाले. शेटचे नवीन शूज याने तर क्रॉक्सच घातले. दादा तुझे का नाही झाले? अरे दादा तू का नाही गेला? नको मला. का? त्याला पैसे द्यायचे. अच्छा द्यायचेत का? त्याला लागलं इथं. फायनली दादा आपलं मिशन सक्सेसफुल. तिला पण करायला लावलं. तू घोडा हे केला होता का? काय ओढून धरला त्यांनी पिठाचा. ओढून धरला होता का? मी बोललो तिला तेव्हा पळायला व्हिडिओ खतरनाक आले. तर गाईज हा व्लॉग मी इथे संपवते. नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही कोणत्या विलावरती गेलो होतो आणि कुठे राहिलो, कुठे काही जेवण केलं, काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या, कोणत्या पॉईंटला गेलो, ते सगळं असणार आहे. सो नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी पण स्टे ट्यून. हा व्लॉग कसा वाटला, मी हॉर्स रायडिंग कशी केली, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो गाईज, खूप सारं प्रेम द्या आपल्या ह्या व्लॉगला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. अँड नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून.